अमरावतीत गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यावर मोठी कारवाई केली आहे। शहरातील सराईत घरफोडी आरोपी पंकज गोंडे ताब्यात आले असून त्याच्या सहकार्याने काही इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईत तब्बल 10 घरफोडी उघडकीस आल्या असून 20,73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील घरफोडी गुन्हेगार पंकज राजू गोंडे याला ताब्यात घेतले। गुन्हे शाखेच्या तपासानुसार पंकज गोंडे यांनी शहरात तब्बल 10 घरफोड्या केल्या होत्या। त्याच्या ताब्यातून 110 ग्राम सोन्याची लगड, 500 ग्राम चांदीची लगड, 68,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोरी केलेले सोनं गांधी चौकातील सोनार व्यावसायिक सागर जनार्दन गोगटेकडे जाऊन लगडात रूपांतरित होणार होते। सागर गोगटे याच्यावरही पूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत। पंकज गोंडे हा मुंबई भिवंडी इथून नागपूरकडे जात असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मालखेड रेल्वे स्थानकाजवळ ताब्यात घेतलेत। या आरोपीवर राजापेठमध्ये 4, बडनेरामध्ये 4, गाडगेनगरमध्ये 1, नांदगावपेठमध्ये 1 अशा 10 घरफोडींची कबुली दिली आहे। गुन्ह्यातील फरार इतर 3 आरोपींचा शोध गुन्हे शाखा यांनी सुरू ठेवलाय। ही कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। संघाने आम्ही विविध पथकं त्यासाठी नेमले होते। तरी आमचे जे गुन्हे शाखेचे EPM महेश त्यांचं पथक आहे, त्यांनी मागील काही दिवसापासून जो एक सराईत गुन्हेगार आहे तर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत। अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। हा पंकज गोंडाने अमरावतीमध्ये राहणार आहे, बऱ्याच दिवसापासून फरार होता। त्याचा शोध घेत होता, परंतु हा वास्तव्य त्याचं घर इथं आहे, तिथेही राहत नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी तो त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आलेला नव्हता। तो स्वतःचं अस्तित्व लपून फिरत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि तो कुठल्याही प्रकारचा मोबाईलही वापर करत नव्हता। अशा वेळेस त्याला शोधणं फार जिक्रीच झालं होतं। तेव्हा पथकाने ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्या मागे बातमीदार लावून आणि तो भिवंडीला राहत असल्याची प्राप्त झाली, परंतु टीम भिवंडीकडे रवाना होतात अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीहून नागपूर जात आहे। तेव्हा टीम तिथून आमची भुसावळला गेली। भुसावळहून टीम रेल्वेमध्ये चढली आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेडजवळ आल्यानंतर तो रेल्वेच्या एका रिझर्वेशनच्या बुकीमध्ये मिळून आला। तेव्हा त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याला इकडं ऑफिसला आणून सविस्तर त्याची चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांनी अमरावती शहर आयुक्तालयामधले राजापेठ पोलीस स्टेशनचे 4, बडनेरा पोलीस स्टेशनचे 4, नांदगावपेठचा 1 आणि गाडगेनगरचा 1 अशा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे। या सर्व गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत त्याच्याकडून केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आहे आणि या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही त्याचा सहकारी असलेला सागर गोगटे हा सुद्धा राहणार अमरावतीत आहे, परंतु हाही सुद्धा इथं राहत नसून तो सध्या कारंजा लाड येथे राहत असल्याची माहिती होती। त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून काही मुद्देमाल आणि याच्याकडून काही मुद्देमाल असा 10 घरफोडीतला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यापुढेही शहर गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये जे घरफोड्या झालेल्या आहेत किंवा इतर गुन्हे झालेले आहेत ते लवकरच उघडकीस आणून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अमरावतीत गुन्हे शाखेच्या कारवाईत रेकॉर्डवरील घरफोडी गुन्हेगार ताब्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षा जाणून वाढली आहे। गुन्हे शाखेचे पथक सातत्याने असे कारवाई करत राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।